आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या वर्षी 2024 मध्ये धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याचबरोबर कुठले साहित्य धनतेरसच्या पूजनामध्ये आपल्याला वापरायचे आहे, त्याचबरोबर एक वस्तू आहे ती आपल्याला धनतेरसच्या पूजनामध्ये असायलाच पाहिजे। या वस्तूशिवाय ही पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते। तर हे पूजन कसं करायचं, साहित्य काय घ्यायचं, त्याचबरोबर मंत्र कुठला म्हणायचा आहे आपल्याला, याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता बघा, धनतेरस या वर्षी म्हणजेच 2024ला 29 ऑक्टोबर मंगळवारी आलेले आहे। त्यामुळे धनतेरसचे जे पूजन आहे ते आपल्याला 29 ऑक्टोबरला मंगळवारी करायचं आहे। आता हे पूजन कसं करायचं, अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे। ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत त्या मात्र अवश्य तुम्ही पूजनामध्ये घ्यायच्या आहेत। आता देवघरासमोर तुम्ही मांडू शकता ही पूजा। देवघरासमोर जागा नसेल तर हॉलमध्ये मांडू शकता। आता जिथे पूजा मांडणार आहात तिथे छोटीशी रांगोळी काढून घ्या, स्वस्तिक काढून घ्या, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे। एक कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल टाका, 5 विड्याची किंवा आंब्याची पानं टाका, नारळ ठेवा आणि असा कलश स्थापन करून घ्या। त्यानंतर धन्वंतरींचा फोटो जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। धन्वंतरींच्या फोटोला आपल्याला चंदन, अष्टगंध हे वाहून घ्यायचं आहे। तुमच्याकडे धन्वंतरींचा फोटो नसेल तर या दिवशी म्हणजे धनतेरस दिवशी अवश्य तुम्ही धन्वंतरींचा फोटो आणा, तो तुम्ही दरवर्षी वापरू शकता। हे पूजन झाल्यानंतर व्यवस्थित तो स्वच्छ करून तुम्ही व्यवस्थित तुमचे ग्रंथ वगैरे जिथे ठेवता हा फोटो ठेवू शकता आणि पुढच्या धनतेरसला हाच फोटो वापरू शकता। तर बघा, आता फुलं वाहून घेऊयात आपण धन्वंतरींच्या फोटोला। धनतेरसच्या पूजनामध्ये पिवळी फुलं देखील आपल्याला वापरायची आहेत। आता बघा, आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत, पानांची जोडी घ्यायची आहे आणि 3 ठिकाणी अशी पानांची जोडी ठेवायची आहे। त्यावरती थोडे थोडे अक्षता ठेवायचे आहेत किंवा तांदूळ ठेवले तर हळद कुंकू त्यावर वाहून घ्या। एका विड्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, एका पानावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि एका पानावरती श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। बघा, श्रीकृष्णाची मूर्ती का ठेवायची, तर श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे एक अवतार आहेत, 8वे अवतार आहेत ते। त्या आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती इथे ठेवायची आहे। गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला आणि कृष्णाच्या मूर्तीला आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पाला अष्टगंध, कुंकू लावून घ्यायचं, माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला चंदन, अष्टगंध वाहून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा, या धनतेरसच्या पूजनामध्ये अशी मातीची सुगडी मिळाली तर ती घ्या, त्यामध्ये 5 प्रकारची धान्य भरून ठेवायची आहे। त्यामध्ये मी गहू, त्याचबरोबर 3 प्रकारच्या डाळी, तांदूळ हे ठेवलेलं आहे। तर 5 प्रकारची धान्य तुम्ही कुठलीही घ्या आणि त्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे। या सुगड्यांना पण आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। मातीची सुगडी जर नसतील तुमच्याकडे तर घरातील तुम्ही वाट्या घ्या, स्टीलच्या, काचेच्या चालतील, त्यामध्ये 5 प्रकारची कुठलीही धान्य घरातली तुम्ही भरून ठेवा आणि अशा प्रकारे हे धान्यांचं पूजन करायचं आहे। इथे गूळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना आपण ठेवायचं आहे। आता बघा, हे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नाणी घ्यायची आहेत। या दिवशी नाण्यांचं पूजन करायला अत्यंत महत्त्व असतं, त्यामुळे जी नाणी आहेत ती तुम्हाला घ्यायची आहेत। 5ची घ्या नाणी किंवा 1 रुपयाची घ्या नाणी चालतील आणि नाण्यांचं पण हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून आपल्याला अशा प्रकारे पूजन करून घ्यायचं आहे। फुलं वाहून घ्यायची आहेत, साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे धने आणि गूळ यांचा नैवेद्य आपल्याला धनतेरसच्या पूजनामध्ये दाखवायचा आहे। धने आणि गूळ हा नैवेद्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। धनतेरस दिवशी तुम्ही नवीन धणे विकत आणायचे आहेत। अगदी 5 ते 10 रुपयाचे धणे तुम्ही विकत आणा आणि तेच पूजनामध्ये मांडायचे आहेत। असं करायचं नाही की माझ्याकडे आधीचे आहेत, मी आत्ताच घेतलेले 10 दिवसापूर्वी ते वापरू का, तर नाही, या दिवशी नवीन धणे विकत आणा घरामध्ये आणि त्या धण्यांचंच पूजन अशा प्रकारे करायचं आहे किंवा हेच धणे आपल्याला, धणे आणि गूळ
इथे आपल्याला पूजनामध्ये ठेवायचे आहेत। अशा प्रकारे धूप दीप आपल्याला दाखवायचा आहे। गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे, भगवान विष्णूंची आरती म्हणून घ्यायची आहे। आता बघा, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर या समुद्र मंथनातून हातामध्ये अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी देव प्रकट झाले होते आणि तो दिवस म्हणजेच धनत्रयोदशी म्हणजे धनतेरसचा दिवस आहे। आणि असं म्हटलं जातं की आरोग्यशास्त्राचा प्रसार सगळीकडे व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरी अवतार धारण केला आणि त्यामुळे बघा धन्वंतरी पूजना दिवशी ज्या काही औषधी गुणधर्म असणाऱ्या वस्तू आहेत त्यांचं देखील पूजन केलं जातं। आता कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ते बघूया। ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः। हा धन्वंतरींचा मंत्र आहे, तो आपल्याला म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता किंवा मग 108 वेळा याचा जप करू शकता। पूर्ण पूजन करत असताना देखील तुम्ही हा मंत्र जो आहे तो म्हणू शकता। आता धनतेरसचं हे धन्वंतरी पूजन जे आहे ते आपल्याला संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये मंगळवारी 29 ऑक्टोबरला करायचं आहे। आता हे पूजन झाल्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे। ज्याप्रमाणे मी म्हटलं की धणे खूप महत्त्वाचे आहेत या दिवशी आणणं, त्याचप्रमाणे या दिवशी मीठ देखील आपल्याला विकत आणायचं आहे। जरी तुमच्याकडे आधी कितीही मीठ असेल तरी पण या दिवशी तुम्ही मीठ विकत आणायचं आहे। आणि असं हे पूजन झाल्यानंतर आपल्याला पणती घ्यायची आहे। त्या पणतीमध्ये असं खडे मीठ भरायचं आहे, त्यावरती दुसरी पणती ठेवायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे। आणि अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। असा हा दिवा आधी तुम्ही धन्वंतरींचं पूजन जिथे केलेलं आहे धनतेरसचं तिथे हा प्रज्वलित करा दिवा आणि तुमचा घराचा ईशान्य कोपरा जो आहे तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। जर तुमचं देवघरच असेल ईशान्य कोपऱ्यात तर तुम्ही तो दिवा तिथे ठेवू शकता। धनतेरसच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी असा हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य सर्व काही येते। त्यामुळे बघा धनतेरस दिवशी धणे आणि मीठ या गोष्टींना खूप महत्त्व आहे, कारण मिठामध्ये माता लक्ष्मी वसलेली असते आणि समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्राप्त झाली होती आणि मीठ हे देखील समुद्रापासूनच मिळते। त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी मीठ आवर्जून आणायचं आहे। आणि हे जे मीठ आहे ते तुमच्या बरणीमध्ये मिठाच्या टाकू शकता तुम्ही आणि असा उपाय पण आपल्याला हा करायचा आहे। असा हा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये धनतेरस दिवशी संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये लावायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी या साहित्याचं काय करायचं, तर जे काही तुम्ही डाळी आणि धान्य वापरलेले होते ते तुम्ही पुन्हा वापरू शकता। साखर जी आहे ती पण तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या घरच्यांना देऊ शकता, पुन्हा ती वापरू शकता। गूळ खोबरं तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। धन्वंतरींचा फोटो जो आहे तो स्वच्छ करून व्यवस्थित तो चांगल्या ठिकाणी ठेवून द्या, पुढच्या वर्षी तोच तुम्ही वापरू शकता। आता जो कलशातला जो नारळ आहे त्याचा पण तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। जी नाणी तुम्ही पूजलेली आहेत धन्वंतरी पूजनामध्ये ती तुम्ही शक्यतो खर्च करू नका, तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ती ठेवू शकता आणि नेहमी तीच तुम्ही पूजनाला वापरू शकता। लक्ष्मी पूजनाला पण ती तुम्ही नाणी वापरू शकता। कलशातील जे पाणी आहे ते तुम्ही रोपांना घालू शकता। तर अवश्य अशा प्रकारे धन्वंतरींचं पूजन जे आहे धनतेरस दिवशी मंगळवारी आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर जो दिवा आपण लावलेला आहे तर त्यातील जे मीठ आहे ते पाण्याखाली धरा तुम्ही दुसऱ्या दिवशी आणि ते विसर्जन करा। जी वात आहे दिव्याची ती दक्षिणेकडे फक्त करू नका आणि संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच तुम्ही असा हा दिवा जो आहे तो ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। अवश्य सर्वांनी अशा प्रकारे धन्वंतरींचं पूजन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल।
सर्वांना धनतेरसच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.